गेल्या एका वर्षात 50 किलो खताच्या पिशवीची किंमत 50 रुपयापासून थेट 450 रुपयापर्यंत वाढताना दिसली। ही वाढ केवळ आकड्यात नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या हिशोबावर आणि त्यांच्या उत्पादन खर्चावर थेट परिणाम करणारी आहे। यात आणखीन एक चिंतेची बाब म्हणजे पुढील काही दिवसातही खताच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नवीन अंदाजानुसार एका पिशवी मागे 50 ते 200 रुपयापर्यंत वाढ होऊ शकते, म्हणजे शेतकऱ्यांना येत्या हंगामात अधिक खर्च करावा लागणार आहे। वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पीक नुकसानीचा समावेश अखेर पंतप्रधान पीक विमा योजनेत केला जाणार आहे। केंद्र सरकारने मंगळवार तारीख 18 रोजी मोठा निर्णय जाहीर केला आहे। खरीप हंगाम 2026 पासून शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई देखील पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मिळणार आहे। 2026 पासून खरीप हंगाम सुरू होताच ही तरतूद लागू करण्यात येईल। यामुळे विमा दाव्याच्या प्रक्रियेत वन्य प्राण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचाही समावेश होईल आणि केंद्र सरकारचा उद्देश हा पूर्ण होईल। शेतकऱ्यांना नैसर्गिक हवामानाशी संबंधित आता वन्यजीवामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या जोखमीमध्ये अधिक संरक्षण देणे असा निर्णय हा केंद्र सरकारने दिलासादायक घेतलेला आहे। केंद्र सरकारचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक हवामानाशी संबंधित आता वन्यजीवामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या जोखमीमध्ये अधिक संरक्षण देणे असा आहे। हा निर्णय निश्चितच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे। उत्तरेकडून सुरू असलेल्या थंड वाऱ्यामुळे तापमानात मोठी घसरण झाली असून अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवत आहे। उत्तरेकडील थंड हवेचे प्रवाह सतत सुरू राहिल्याने राज्यभर पारा हा 7 अंश सेल्सिअसच्या खाली उतरला आहे। त्यापैकी धुळे येथे 6.1 अंश सेल्सिअस इतके हंगामातील नीचांकी तापमान नोंदवले गेले। ही तापमानातील घट सामान्यापेक्षा मोठी असल्याने नागरिकांना चांगलाच गारठा हा जाणवत असेल। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार तारीख 20 पासून थंडीची लाट काहीशी ओसरण्याची शक्यता आहे, मात्र थंडी पूर्णपणे कमी होणार नाही। राज्यात हुडहुडी कायम राहणार आहे, म्हणजे सकाळ आणि रात्रीच्या वेळेत गारवा हा आणखीन जाणवेल। रब्बी हंगाम 2025-2026 साठी पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट पिकांची माहिती, अर्जाच्या अंतिम तारखा आणि पात्रता अटी आपण याबद्दल जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती वेळेवर समजणे अत्यंत आवश्यक आहे। ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी भुईमूग या सर्व पिकांसाठी विमा संरक्षण आता उपलब्ध असणार आहे। ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे। महत्त्वाचे म्हणजे या योजनेत सहभाग इच्छुक आहे असे तसेच कुळाने शेती करणारे शेतकरी, भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरी दोघेही या योजनेचा लाभ मिळू शकतात। विमा अर्ज सादर करण्यासाठी पिकानुसार अंतिम मुदत वेगवेगळ्या आहेत। रब्बी ज्वारी 30 नोव्हेंबर, गहू बागायती 15 डिसेंबर, हरभरा 15 डिसेंबर, उन्हाळी भुईमूग 31 मार्च 2026 पर्यंत। शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी पाहणार आहोत। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे। मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार। योजनेचा नक्कीच वेळेवर हा लाभ दिला जाणार आहे। याच अनुषंगाने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता राज्यातील एलिजिबल शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र हा योजनेचा मोठा लाभार्थी आहे। मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 90,41,241 पात्र शेतकरी कुटुंबाच्या खात्यात सुमारे 1808 कोटी 25 लाख रुपये हा निधी जमा करण्यात येणार आहे। ही रक्कम थेट डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपया विसरू नका। धन्यवाद।